तर तुम्हाला कल्पना असेल की मध्यंतरी आमचा वरळी या ठिकाणी पक्षाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी जाहीर केलं होतं की मी लवकरच माझ्या पक्षाची एक आदर्श आचारसंहिता आणणार आहे आणि रिफॉर्मेशन म्हणजे बरंचसं पुनर्बांधणी सुद्धा करणार आहे आणि त्याच्यावरती आखणी पक्षाची चालू आहे आणि त्यामध्ये बरेचसे नवीन पदही येणार आहेत, बरेचशा पदांमध्ये फेरफार पण होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळं आता उद्या माहिती ती 9 तारखेच्या मेळाव्यामध्ये वर्धापन दिनाला दिली जाईल आणि त्याची पुढची वाटचाल तशी सुरू होणार आहे आणि त्यासाठी तो मेळावा दरवर्षी मेळावा आमचा वर्धापन दिन असतोच. नंतर 30 तारखेला आमचा शिवाजी पार्कला गुढीपाडव्यानिमित्त सभा पण आहे. तेव्हा त्यांना काय आणखी सविस्तर बोलायचं त्यावेळेला पॉलिटिकल ते बोलतील. त्याच्यामुळे ह्या मेळाव्याला तुम्हाला ते पॉलिटिकल बोलतील अशी अपेक्षा काय धरण्यात पॉईंट नाही. म्हणजे मनसेचे नवे धोरण आणि जे नवं फॉर्मेशन होणार आहे ते ह्या मेळाव्यात राज्य जाहीर करतील असं वाटतंय. मला असं वाटतं बऱ्याचशा गोष्टी त्याच्यात तुम्हाला मिळतील. मध्यंतरी पिंपरी चिंचवड शहरात मराठी पाट्याची मोहीम राबवली होती, मात्र ती कुठेतरी कमी पडली. अजूनही बऱ्याच ठिकाणी मला एक कळत नाही हो, अधिवेशन होत आहे. राज्य मराठ्यांचं, राज्यकर्ते मराठी, छत्रपतीच्या नावाने राज्य आपण चालवतो, प्रभूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांचं नाव घेतो आणि मराठी राज्यामध्ये आपल्याला मराठी पाट्यासाठी आंदोलन करावं ते केवढं मोठं दुर्दैव आहे. मराठी भाषा बोलली गेली पाहिजे, कोर्टात बोलली गेली पाहिजे, राज्य सरकारमध्ये मराठी भाषा आली पाहिजे. दुर्दैव नाही आपल्याला वाटत. नाम फलक बदलायला पाहिजे, तर कायदा केलाय तरी जर काय कोण करत असेल तर राज्याचा धाकणा असला पाहिजे. पुढे आम्ही तुम्हाला बोलतो की आम्हाला एकदा संधी द्या, मग आम्ही दाखवतो धाक नावाची गोष्ट काय असते ती. अधिवेशनाला 4 दिवस बाकी आहेत. आपण पत्रव्यवहार करणार प्रशासनाची महापालिका ते पत्रव्यवहार करायची काय करायचं ते ऑलरेडी माहिती आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. पत्रव्यवहार करून उपयोग काय आहे? वारंवार आम्ही या विषयावरती बोलतोच आहोत. मराठी डिलिव्हरी बॉयला पोलिसांना सर न म्हटल्यामुळे मारहाण झालेली, आर्मीमध्ये हा प्रकार घडलेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठी डिलिव्हरी बॉय असतील त्यानंतर मराठी लोकांना मारहाण करण्याचे जे प्रकार आहेत ते वाढतात. त्याच्यावरती राज्य सरकार म्हणून गंभीरपणे दखल घ्यायची गरज आहे. काय केवळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेच त्याच्यात दखल घेतली पाहिजे असं काय नाही. आम्ही दखल घेतली का आम्ही गुंड ठरतो. मग कोर्ट कचेऱ्या आमच्या मागे लागतात आणि मग तुम्ही आम्हाला बोलता आम्ही गुंड आहोत म्हणून. ते गुंड त्याला तुम्हाला चालतात, निवडणुकीला चालत नाहीत. पोलिसांकडनंच असं मराठी माणसांना मारहाण, तर पोलिस जाणून बुजून पोलिसच करतात अशातला काय भाग नाही. पण राज्य सरकार म्हणून जबाबदारी घेऊन त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे असं मला वाटतं आणि राज्य सरकार त्याची दखल घेत आहे. या सरकारमधले अजून एक मंत्री जयकुमार गोरे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे, कारण त्यांनी पाठवलेले फोटो आणि त्यावरती आता हा विषय मला नक्की माहिती नाही. मला पण कोणीतरी सांगितलं, कुठल्या पेपरला बातमी पण आली, त्याच्यामुळे जे गोष्ट मला माहिती नाही भाष्य करणं पण उचित नाही. मसाजू प्रकरणात अजित पवारांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यामुळे हा त्यांचा राजीनामा द्यायला वेळ झालाय. मला असं वाटतं की दादांनी निश्चितपणे त्यांना अगोदर सांगितलं असेल. पण शेवटी कसं असतं की आपला पक्ष आहे, पक्षामधला आपला कार्यकर्ता आहे, प्रॅक्टिकल काय ते बघितल्याशिवाय कोणी निर्णय घेत नाही आणि म्हणून त्याला कधीतरी उशीर झाला असेल. पण आता राजीनामा शेवटी झाला. 82 दिवसांनी राजीनामा झाला. 86 की 82 दिवस झाले. कोरटकर सोलापूरकर प्रकरणामध्ये मनसे कुठे कमी पडली काय रस्त्यावर करण्यामध्ये? कमी पडायचा विषय येत नाही. एवढ्या महाराष्ट्रातली लोक जागृत होऊन काम करतायत त्या विषयावरती. त्यात मनसेची पण लोक आहेत ना. त्यासाठी मनसे पक्ष कशाला उतरायला पाहिजेत? माझे विविध पक्ष, माझे सगळे कार्यकर्ते ते जातीनिशी उतरतात त्याच्यामध्ये. त्यामुळे काय समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींचं निलंबन नाही, अबू आझमीला ही सवय लागून राहिलेली आहे की काहीतरी असं भडक बोलायचं आणि लक्ष वेधून घ्यायचं आणि चर्चेत राहायचं आणि जणू काही मी मुसलमान समाजाचा तारणहार आहे अशी भावना बोलून दाखवायची. हे त्याचं नवीन नाही, ते सगळ्यांना माहीत झालेलं आहे. पण त्याच्यावरती कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही, कारण त्यांना ही सवय आहे. मागच्या वेळेला पण ते देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये असेच त्यांच्यावरती गुन्हा हे झाला होता आरोप. आता सुद्धा अशा प्रकारचा आरोप त्यांच्यावर होतो. त्या सर्वच पक्ष बोलत आहेत, सरकारने त्याची दखल घ्यावी. महायुतीचे 2 पक्ष कोरटकर आणि आपला अबू आझमीविषयी बोलतात, मात्र कोरटकर आणि सोलापूरकर विरोधात बोलत नाही. बोलायलाच पाहिजेत ना. बोलत नाहीत, बोलते हवं तसं बोलत नाही. कृषी मला असं वाटतं की शेवटी कसं आहे की त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे एकाचा शोध चालू आहे. एकाने माफी मागितली,
बऱ्याच संस्थांनी आंदोलनं केली त्या बाबतीमध्ये आणि राज्य सरकारने त्याप्रमाणे त्यांना समज पण दिली असेल. झाली नाही अशातला भाग नाही. पोलीस स्टेशनला तक्रार बिक्रार झाली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या त्यांच्यावरती जी शिक्षा झाली होती त्याला आता कुठेतरी स्थगिती दिली आहे. त्यांचं मंत्रीपद वाचवण्यासाठी ही स्थगिती. मला असं वाटतं की ते जे काही प्रकरण आहे ते कोर्टामध्ये आहे आणि आता त्यांनी ह्या कोर्टात निर्णय आल्यावर त्यांनी पुढच्या कोर्टात ते गेलेले आहे आणि कोर्टात असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं फार काही उचित मला वाटत नाही. पण निश्चितपणे राज्य सरकार या बाबतीमध्ये गंभीरपणे दखल घेईल आणि ते आता कोर्टाचा निर्णय लागल्यानंतरच घेईल. तोपर्यंत काय होणारच नाही. तोपर्यंत माणिकराव कोकाटे मंत्रीच राहतील. आता आहेतच ना मंत्री. त्यांचा राजीनाम्यासाठी मनसे काय नाही, मनसे काय आता माझा कोण सभागृहात एक माणूस नाही. आम्ही आपलं सतत आंदोलन रस्त्यावरच करत राहतोय. त्याच्या पलीकडे आमच्याकडे आंदोलन कुठे. सभागृहात आता कोणतरी आमचा असं त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवला असता, बोलला असता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.